चला मग व्हिडिओला सुरुवात करू. लाईक करा, शेअर करा, चांगले चांगले कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मग मी मोटिवेशन व्हिडिओ टाकेल ते परत तुमच्याकडे येतील. तर नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यभर काय करू? पोराबाळासाठी झटतो, पाहुण्या रावळ्यांना खुश ठेवतो, शेजाऱ्या पाजाऱ्यांना नाव ठेवू नये म्हणून वागतो. थोडक्यात काय तर आपण अख्खं आयुष्य दुसऱ्यासाठी जगत असतो. पण कधी शांत बसून विचार केलाय का की यात मी कुठे आहे, लोक काय म्हणतील या एका विचारानं आपले काहीतरी स्वप्नाचा गळा घोटला आहे. पण एक गोष्ट गाठीशी बांधून ठेवा, जो स्वतःची इज्जत करत नाही त्याला ही दुनिया कवडीची किंमत देत नाही. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकाल, स्वतःला मजबूत बनवाल, त्या दिवशी हीच दुनिया तुमच्या मागे कुत्र्यासारखी येईल. आज मी तुम्हाला असे 10 नियम सांगणार आहे जे तुम्हाला बदलायला भाग पाडतील. हे नियम फक्त ऐकण्यासाठी नाही तर काळजात उतरवण्यासाठी आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची किंमत वाढली पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या पहिल्या नियमानुसार. तर पहिला नियम आहे, आतून मजबूत बना, मनातलं खंबीर व्हा. म्हणजेच काय, बाहेरून किती टायपूट घातला तरी उपयोग नाही. जोवर माणूस आतून मजबूत नसतो, दुनिया लय भारी आहे, कधी पण कुणी येऊन काळ्या करून जाईल. अशा वेळी रडत बसायचं नाही, मनाला दगड बनवा. समोरून किती मोठं संकट आलं ना तरी पाय डगमगले नाही पाहिजे. जो मनातलं हरला तो संपला आणि जो मनातलं खंबीर आहे त्याला अख्खी दुनिया मिळून सुद्धा पाळू शकत नाही. दुसरा नियम, स्वतःच्या स्वप्नांना सर्वात वर ठेवा. आपली स्वप्न, आपला नाद, लोक काय म्हणतील हा विचार करणं आता बंद करा. लोकांचे कामच आहे बोलणं. आज तुम्ही काय केलं तरी बोलणार आणि नाही केलं तरी बोलणार. जर आज तुम्ही स्वतःच्या स्वप्नासाठी कबाड केलं, कष्ट केलं, तर उद्या हीच दुनिया तुम्हाला त्यांच्या मालकीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मजुरीला लावेल. मग ते घरचे असोत की शेजारी असोत की पाहुणे रावळे असो, कोणाच्याही दबावाखाली येऊन स्वतःची इच्छा मारू नका. तुमचा जो नाद आहे, जे तुमचे स्वप्न आहे, त्याला देव माना आणि सगळ्यात वर ठेवा. एकदा काही तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल ना की ही टीका करणारी तोंड उद्या तुमचे नाव अभिमानाने घ्यायला लागतील. स्वतःसाठी जगा, कारण तुमचे आयुष्य तुमची जबाबदारी आहे. तर तिसरा नियम, एकटं चालायला घाबरू नका. एकला चलो रे. तर म्हणजेच काय, तर गर्दीत तर मेंढरं पण चालतात, पण वाघ नेहमी आपला रस्ता एकटाच तयार करतो. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठं किंवा वेगळं करायला ठरवता, तेव्हा सुरुवातीला तुमच्यासोबत कोणीच नसतं. तुमचे मित्र साथ सोडतील, नातलग तुमच्यावर हसतील आणि घरचेसुद्धा पण कदाचित शंका घेतील. पण अशा वेळी अजिबात घाबरायचे नाही. एकटं चालायची सवय लावून घ्या, कारण तुमची ध्येयाची वाट तुम्हाला तुडवायला आहे. तुमच्या दुसऱ्या कोणाला नाही, स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल तेव्हा हीच तोंडे फिरवणारी लोक तुमच्या मागे आम्ही तुमचेच आहोत म्हणत रांग लावतील. एकटे पडलात तर डगमगू नका, कारण तुमची ताकद तुमची सोबतीत नाही तर तुमच्या हिमतीत आहे. तुमची जिद्द तुम्हाला जगावेगळं बनवेल. चौथा नियम, स्वतःच्या वेळेची किंमत करा, वेळेला किंमत द्या. वेळेला किंमत देण्याचं खूप मोठं कर्तृत्व आहे. तर मग काय, तर लक्षात ठेवा, गेलेला पैसा कष्ट करून पुन्हा कमावता येतो, पण गेलेली वेळ बाप जन्मात परत येत नाही. अनेक जण काय करतात, तर तासनतास कुणाच्या तरी कट्यावर बसून म्हणजे ओट्यावर बसून फालतू गप्पा मारतात किंवा लोकांच्या घरच्या उचापती करण्यात आपला मोलाचा वेळ वाया घालवतात. जो माणूस स्वतःच्या वेळेची इज्जत करत नाही त्याला ही दुनिया कधीच किंमत देत नाही. तुमच्या दिवसातला एक मिनिट स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. वेळ हीच तुमची खरी संपत्ती आहे.
एकदा का तारुण्य आणि संधीची वेळ निघून गेली ना, की नंतर हातामध्ये फक्त आणि फक्त पश्चाताप उरतो. वेळेची गणित ज्याला जमलं तोच आयुष्याच्या शर्यतीत जिंकला. म्हणून वेळेचा वापर विचारपूर्वक करा. वेळ हा खूप महत्त्वाचा आहे. 5वा नियम, भावनिक अवलंबित्व टाळा. कुणाच्या मिद्यात राहू नका, कारण आपल्या आयुष्याच्या सगळ्यात मोठं दुःख काय तर आहे, तर आपण आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या खिशात देऊन ठेवतो. तो माणूस आज माझ्याशी नीट बोलला तरच माझा दिवस चांगला जाईल, किंवा त्यांनी मला मेसेज केला नाही तर मी रडत बसणार. हे असलं वागणं आजच बंद करा. कुणाच्याही इतक्या आहारी जाऊ नका की तो माणूस तुम्हाला बावल्यासारखं नाचवेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या शब्दावर हसता किंवा रडता, तेव्हा तुम्ही तुमचे मालक राहत नाही. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहायला शिका आणि स्वतःचा आनंद स्वतःच्या कामात आणि छंदात शोधा. जो माणूस स्वतःमध्ये आनंदी राहायला शिकतो आणि कोणाच्याही मिद्यात राहत नाही, तोच या जगाच्या खऱ्या अर्थाने राजासारखा जगतो. तुमची मनःशांती ही फक्त तुमच्या हातात असली पाहिजे. 6वा नियम, सतत काहीतरी नवीन शिका. कारण शिक्षण म्हणजे काय फक्त शाळेतली पाटी आणि पेन्सिल नसते, तर आयुष्य हा एक मोठा वर्ग आहे. आजची दुनिया लय वेगानं बदलत चालली आहे. जर तुम्ही एकाच जागी थांबलात आणि मला सगळं जमतं अशा फुशारकीत राहिलात, तर काळाच्या ओघात तुम्ही खूप मागे पडाल. जगात जे काही नवीन मिळतंय, जे चांगलं आहे ते आत्मसात करायला कधीच लाजू नका. ज्यांच्याकडे ज्ञान आणि कसब आहे त्यालाच मान देते. शहाणा माणूस तोच असतो जो मरेपर्यंत स्वतःला एक विद्यार्थी समजून घेत असतो. रोज काही शिकत राहतो, नवीन गोष्टी शिकत राहतो. तुमची शिकण्याची जिद्दच तुम्हाला संकटात मार्ग दाखवेल आणि इतरांपेक्षा 4 पावले पुढे नेईल. त्यामुळे स्वतःला अपडेट ठेवणं कधी सोडू नका. 7वा नियम, तोंडावर बोलायला शिका. बघा मित्रांनो, आयुष्यात सर्वात मोठं पाप म्हणजे मनात एक ठेवणं आणि ओठावर दुसरंच आणणं. हे कसं असं दोघी वागणं आजच सोडा. समोरच्याला काय वाटेल या भीतीनं खोटं गोड बोलू नका. जे काही मनात आहे ते स्पष्टपणे आणि तोंडावर बोलायला शिका. कदाचित सुरुवातीला लोकांना तुमचा राग येईल, पण तुमची नियत जर साफ असेल तर कालांतराने तेच लोक तुमच्यावर जीवापाड विश्वास ठेवतील, गोड बोलतील. पाठीत खंजीर खुपसणारे कपटी लोकांपेक्षा कडू पण खरं बोलणारी माणसं जगाला जास्त भावतात. एकदा का तुम्ही स्पष्ट बोलायला लागला ना, तर की तुमच्या आयुष्यातल्या फालतू लोकांच्या आणि गैरसमजाच्या अर्धा कचरा आपोआप साफ होईल. तुमची पारदर्शकता ही तुमची खरी ओळख आणि ताकद बनेल. म्हणून शब्दात स्पष्ट आणि वागण्यात प्रामाणिकपणा ठेवा. 8वा नियम, स्वतःच्या चुकाची जबाबदारी घ्या. चूक आपली कबुली आपली. बघा, आयुष्यात काही नडलं की लगेच नशिबाला दोष द्यायचा किंवा दुसऱ्यावर खापर फोडायचा हे आता बंद करा. हीच पळपुटी लक्षण आहे. जर तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल तर ती ताठ मानेने मान्य करायचे शिका. हो, हे माझ्यामुळेच झालं असं म्हणायला खरं तर खूप मोठे काळी लागतात आणि हीच तुमची खंबीरपणाची पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही तुमची चूक प्रामाणिकपणे मान्य करता, तेव्हा तुम्हाला ती सुधारण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची खरी संधी मिळते. स्वतःला फसवणं सोडा आणि आपल्या कामाची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. जो आपली चूक सुधारतो तोच उद्याचा यशस्वी माणूस बनतो, लक्षात ठेवा. त्यामुळे चुकातून शिका, पण दुसऱ्याचा दोष देऊन स्वतःची प्रगती थांबवू नका. 9वा नियम, मोबाईलचा नाद सोडा. आजकाल आपण दिवसभर त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो, पण विचार करा, दुसऱ्या दिखावा आयुष्य बघण्यात काय अर्थ आहे? तर
दिखाऊ आयुष्य बघण्यात काय अर्थ आहे, तर लोक तिथे सगळं चांगलं चांगलं आणि सुखी असल्याची नाटक करतात आणि ते पाहून आपण उगाच स्वतःच्या आयुष्याबद्दल टेन्शन घेत असतो. फेसबुक, इंस्टाग्रामवर स्वतःच्या आयुष्याची फिल्म हिट होईल याकडे लक्ष द्या. जो वेळ तुम्ही दुसऱ्याला लाईक करण्यात घालवता तो वेळ स्वतःला घडवण्यासाठी वापरा. जगाला खुश करण्यापेक्षा स्वतःला लाईक करण्यासाठी काहीतरी मोठं काम करा. मोबाईल गुलाम बनवण्यासाठी आपल्या स्वप्नांचा राजा बना. एकदा का तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून वास्तवात कबाड केलं, कष्ट करायला लागलात ना की मग दुनिया तुम्हाला सर्च करायला लागेल. तुमची प्रगती ही स्क्रीनवर नाही तर मैदानात उतरवल्यानंच होणार आहे. 10वा नियम, प्रतीक्षा करणे सोडा, वाट बघणं बंद करा. म्हणजेच काय, बघा मंडळी, अनेक लोक आयुष्यभर फक्त चांगली वेळ येईल म्हणून हात जोडून बसून राहतात. पण खरं सांगू का, वेळ कधी स्वतःहून येत नसते, ती खेचून आणावी लागते. मुहूर्त बघत बसण्यात आणि कुणीतरी मदतीला येईल याची वाट पाहण्यात आपल्या मोलाचा काळ वाया घालू नका. जर तुम्ही आज दुसऱ्यांच्या आधाराची वाट बघत बसलात तर आयुष्यभर बघतच राहाल. स्वतःचा रस्ता स्वतःच्या हिमतीवर तयार करायला शिका. जो थांबला तो संपला हे साधं गणित आहे. तुमच्या स्वप्नासाठी आज आणि आता ही सर्वात मोठी वेळ आहे. कशाचीही तमा न बाळगता उठा आणि आपल्या कामाला लागा. लक्षात ठेवा, जो स्वतःहून पाऊल उचलतो त्याच्याच मदतीला देव आणि नशीब धावून येत असतो. मित्रांनो, तर मंडळी, हे होते ते 10 नियम जे तुमच्या आयुष्याची गाडी रुळावर आणू शकतात. बघा, सांगायला आणि ऐकायला हे सगळं सोपं वाटतं, पण जे अंमलात आणतात ना तेच इतिहास नाव कोरतात. आजवर आपण खूप वेळ दुसऱ्याला देण्यात घालतो, खुश करण्यात घालवतो. आता थोडा वेळ स्वतःला घडवण्यासाठी द्या. लोक काय म्हणतील हा विचार करणं आजच बंद करा, सोडून द्या. कारण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना, त्या दिवशी हेच लोक तुमच्या नावानं टाळ्या वाजवतील. लक्षात ठेवा, तुमची लढाऊ तुमच्या स्वतःची आहे. कालच्यापेक्षा आज आपल्याला थोडं सरसं बनायला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या जवळच्या माणसाला, मैत्रिणीला किंवा मंडळींना नक्की पाठवा. तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चांगली कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मी मोटिवेशन व्हिडिओ जेव्हा टाकेल तेव्हा येत राहतील. धन्यवाद मित्रांनो, मैत्रिणींनो, धन्यवाद. सपोर्ट करा.